आपण नेहमी आळूच्या पानाच्या वड्या बनवतो, आळूच्या पानाची भाजी बनवतो, पण आज वेगळ्या पद्धतीने बेसन पिठामध्ये आळूची पानं चिरून पातोड्या आणि रस्सा भाजी अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत. तर वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. सर्वात आधी मी इथे कांदा भाजून घेणार आहे. गॅसवर तवा ठेवलेला आहे. 2 मध्यम साईजचे उभे चिरून कांदे घेतले. थोडं तेल टाकलं आणि तव्यावर आपल्याला कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे एकसारखा. कांदा भाजेपर्यंत मी इथे छान अशी आळूची पानं तोडून आणली. कुंडीमध्ये आहे माझ्या. ही पानं गावरण आहेत. या पानांच्या काड्या कवळ्या असतात आणि या गावरण असल्यामुळे जास्त घशामध्ये खवखव होत नाही. सर्वात आधी आपल्याला आळूच्या पानांचे काड्या काढून घ्यायच्या आहे. अशा देठापासून तोडून घ्यायच्या आहे. माझ्या कुंडीमध्ये जेवढी होती तेवढी छोटी मोठी मी इथे पानं तोडून घेतली. जेवढी पानं असेल तेवढी घेतली. एक मोठी गड्डी जरी घेतली ना तरीही पातोड्या छान तयार होतात. सर्व पानांच्या मी इथे देठं काढून घेतलेली आहे आणि आपल्याला स्वच्छ पानं धुवून घ्यायची आहेत. त्यावर जी धूळ असते ती आपल्याला स्वच्छ अशी करून धुवून घ्यायची. मी इथे पानं छान धुवून घेतलेली आहेत. किती जरी कुंडीमधली असले ना तरीही धूळ उडतेच. बघू शकता पाणी किती खराब आहे. आणि मी एका ताटामध्ये सर्व पानं घेतलेली आहेत. एकसारखी गोळा करायची ना आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे एकसारखी. बाजारामध्ये ही पानं एक एक गड्डी मिळते, ती हायब्रिड असते. ही मी माझ्या आईच्या शेतातून आणलेली आहे. गावरान पानं आहेत आणि कुंडींमध्ये याचे देठ लावून दिलं तर मस्त पानं येतात. 15 दिवसाला छान असे किती मोठे पानं निघतात. सर्व मी इथे आळूची पानं चिरून घेतलेली आहे. आपण आता पातोड्या तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे गॅसवर पातेलं ठेवलं. 1 चमचा तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं. अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. हिरवी मिरची आणि लसूणचा 1 चमचा ठेचा टाकला आणि छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस मी अगदी मध्यम ठेवलेला आहे आणि आपल्याला छान परतून घ्यायचा. छान परतलेला आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. आपण चिरलेले आळूचे पानंही टाकून घ्यायचे आहे आणि छान परतून घ्यायचे आहे. छान त्यामधले पाणी कमी होईपर्यंत छान आपल्याला हे परतून घ्यायचे आहे. छान शिजून घ्यायचे आहे. हे पानं कवळे असल्यामुळे लगेचच मऊ होतात. छान आपली पानं शिजलेले आहे. त्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला उकळी आणायची आहे. याला छान उकळी आलेली आहे. जितकं मी पाणी टाकलेलं आहे तितकंच आपल्याला पीठ यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. मी इथे 1 कप मोठा 1 कप बेसन पीठ टाकून घेतलं आणि लाटण्याने एकसारखं हटवून घ्यायचं आहे. अजिबात गिठळ्या राहिल्या नाही पाहिजे. छान गिठळ्या मोडत आपल्याला हे पीठ हटवून घ्यायचं आहे एकसारखं. छान असं एकसारखं अजिबात थांबायचं नाही आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि एकसारखं आपण हलवत हे पातोड्याचं पिठलं छान असं हटवून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही कोथिंबीरही टाकू शकता, पण एवढेच पानं टाकल्यामुळे पातोड्याला खूप छान टेस्ट येते आणि काहीतरी नवीन करून बघायचं, मस्त तयार होतं. ही रेसिपी माझ्या सासूबाईने केली होती तर म्हटलं आपणही करून बघूया. मी छान हटवून घेतलेलं आहे आणि लाटण्याला जे पीठ लागलेलं आहे तेही काढून घ्यायचं. झाकण ठेवायचं. 3-4 मिनिट वाफ काढून घ्यायची कमी गॅसवर. आपल्याला पातोड्या एका मोठ्या ताटावर थापायच्या आहे. मी इथे एक मोठं ताट घेतलं. त्याला तेल लावून घ्यायचं आहे. सुरुवातीला तेल लावून घेतलेलं आहे. 3 ते 4 मिनिटांनी चेक करूया. पिठलं आपलं छान असं शिजलेलं आहे. चमच्याने खालीवर करून घ्यायचं आणि गॅस आपल्याला आता बंद करायचा आहे. हे पिठलं हटवताना एकसारखं माप घ्यायचं. जेवढं तुम्ही पीठ घ्याल तेवढंच पाणी त्यामध्ये टाकायचं, म्हणजे छान तयार होतं. आपण ज्या ताटाला तेल लावून घेतलेलं आहे त्यावर हे सर्व पिठलं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. गरम गरमच याला थापून घ्यायचं आहे. सर्व मी इथे पिठलं ताटावर टाकून घेतलं. हाताला पाणी लावायचं थंड
आणि छान असं थापून घ्यायचं आहे. गरम आहे, हाताला पाणी लावूनच थापायचं आहे. गरम लागले की हाताला थोडं पाणी लावायचं आणि छान थापून घ्यायचं एकसारखं. तुमच्याकडून जर थापणं होत नसेल तर थोडं जाड थापवून त्याच्यावर लाटण्याने असं एकसारखं लाटून घ्यायचं, तेल लावून किंवा पाणी लावून एकसारखं तयार होतं. मी ते हातानेच छान असं थापून घेत आहे. हाताला एकसारखं पाणी लावून मी इथे पातोड्या आपल्या छान थापून घेत आहे. कडा जरी उरलेल्या असल्या तरी काही हरकत नाही आहे. मधोमध छान थापून घ्यायचं. कडेना उरलेला असला तरी काही प्रॉब्लेम होत नाही. मी ते एकसारखं छान थापून घेतलेला आहे. आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. तोपर्यंत आपण कांदा चेक करूया. कांदाही छान आपला भाजलेला आहे. त्यामध्ये थोडंसं खोबरं टाकायचं. कांदा आपण बाजूला करूया आणि खोबरं छान लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे एकसारखं. खोबरंही आपलं छान असं लाल भाजलेलं आहे. ह्यामध्ये मी काही मसाले टाकले. 1-2 लवंगा, 2 चमचे धनी, तेजपत्ता आणि अर्धा चमचा खसखस छान भाजून घ्यायची. कमी गॅस ठेवलेला आहे. एकसारखं हलवत मी इथे मसाला छान भाजून घेतलेला आहे. एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. यामध्ये मी जास्त गरम मसाला वापरत नाही आहे. मसाला काढून घेतला. 2 चमचे हरभरा डाळ टाकली, थोडं तेल टाकलं. डाळही आपल्याला छान भाजून घ्यायची आहे लाल होईपर्यंत. डाळही आपली छान भाजलेली आहे. एका ताटामध्ये आपण काढून घेऊया. त्याच मसाल्यामध्ये मी काढून घेतली. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मसाला छान थंड झाला. त्यामध्ये सर्व मसाला आपण भाजलेला टाकून घेऊया. मी इथे मोठं मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये थोडंसं आलं टाकायचं आहे. 1 इंच आलं घेतलेलं आहे. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. थोडी कोथिंबीर. झाकण लावून याला कोरडं आधी वाटून घ्यायचं. त्यानंतर पाणी टाकायचं म्हणजे मसाला आपला छान बारीक होतो. मी कोरडं वाटून घेतलं, थोडं पाणी टाकलं आणि परत मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. ह्या पद्धतीने मी इथे मसाला तयार करून घेतला. आता भाजीला फोडणी देणार आहोत. पातेल्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकलं. तेल छान गरम झाल्यावर आपण जो मसाला बारीक केलेला आहे तो टाकून घ्यायचा आणि छान परतून घ्यायचा आहे. छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. मसाला छान परतलेला आहे. गरम मसाला टाकायचा 1 चमचा. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आणि छान परतून घ्यायची आहे. मसाला आपला छान परतलेला आहे. छान तेल सुटलेलं आहे. ह्यामध्ये मी गरम पाणी टाकत आहे भाजीमध्ये. छान चव येते आणि तर्री मस्त येते. मी भरपूर पाणी टाकलेलं आहे कारण हा रस्सा थोडा पातळच छान लागतो बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, कारण त्यामध्ये आपण पातोड्या टाकणार आहोत. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीला छान उकळी आणायची आहे. उकळी येईपर्यंत आपण इथे पातोड्या छान थंड झालेल्या आहे. त्यावर किसलेलं खोबरं टाकूया आणि चाकूने आपण ह्या कापून घेणार आहोत. मस्त थंड झालेलं आहे. अजिबात चाकूला चिटकत नाही आहे. अशा पद्धतीने पातोड्या नक्की करून बघा. वेगळ्या पद्धतीने छान तयार होतात. तुम्हाला कोणत्या साईजच्या, कोणत्या आकाराच्या जशा आवडेल तशा कापू शकता. मी त्रिकोणी साईजच्या इथे पातोड्या कापत आहे या पद्धतीने. मस्त पातळ अशा पातोड्या थापल्या गेल्या आहेत. अजिबात जाड थापलेल्या नाही आहेत. मस्त दिसत आहे. सर्व पातोड्या मी इथे अशाच कापून घेणार आहे या पद्धतीने. भाजीला काही नसलं ना तर अशा पद्धतीने पातोड्या आणि रस्सा भाजी नक्की करून बघा आणि आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मला आवडेल तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काढून दाखवते वडी. बघू शकता मस्त अशी एकसारखी मी इथे वडी काढून दाखवली. छान तयार झालेली आहे. सर्व मी ताटामध्ये आता ठेवणार आहे.
आपण ह्या भाज्या थंडीच्या दिवसामध्ये छान लागतात. बनवून बघा नक्की या पद्धतीने. एकसारख्या आणि छान अशा तयार झालेल्या आहेत. भाजीलाही छान कड आलेला आहे, मस्त तर्री आलेली आहे, छान उकळली. मी इथे कमी गॅसवर 7 ते 8 मिनिट छान उकळून घेतलेली आहे. बघू शकता मस्त अशी झणझणीत गावरान पद्धतीने आळूच्या पानाच्या पातोड्या आणि रस्सा भाजी मी इथे बनवलेली आहे. छान बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत, त्यासोबत कांदा टमॅटो. नक्की असा बेत करून बघा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत.